जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवणुस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता। बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिला जाईल। रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुक वरती तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील। प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्याचा अभ्यास करून सर्व घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात। त्याचबरोबर त्याचा निकाल आपले शिक्षक, पालक, नातेवाईक, मित्र हेही पाहणार आहेत। त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून त्या लिंकचा वापर करून आपला निकाल सर्वजण पाहतील, आपणही दुसऱ्याचा निकाल पाहू शकतो आणि आपली बुद्धिमत्ता आपण चेक करू शकतो। आपल्याला 5 पैकी 5 येतात का नाही, बाकीच्यांना किती पडतात। चला, तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता। संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे। त्या लिंकवर जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन, लिंक, पीडीएफच्या लिंक, उत्तराच्या लिंक, टेस्टच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामवर मिळणार आहेत। त्याचबरोबर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेस्टच्या लिंक तुम्हाला मिळणार आहेत। यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा। या आधीला सबस्क्राईब केला असेल तर तुमचं अभिनंदन। जे नवीन आहेत त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो। व्हॉट्सअप वरचे मेसेज डिलीट होऊ शकतात, टेलिग्राम वरचे मेसेज डिलीट होत नाहीत। सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं, रेकॉर्डेड बॅच 5000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आम्ही आमच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत। तरी या गोष्टीचा 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल याच्या लाईव्ह तासिका आम्ही घेत आहोत। आज आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिका घेत आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी बाजारातून पुस्तकं खरेदी करतो आणि त्यातून अभ्यास करतो, आणि ते केलंही पाहिजे, ते योग्य आहे। पहा, परंतु आपल्याला त्या पुस्तकामध्ये जो सराव करण्यासाठी प्रश्न उत्तर आणि काही मटेरियल दिलेलं असतं, तेवढं मटेरियल आपल्याला पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसं नसतं। आपल्याला पैकीची पैकी गुण घेण्यासाठी, जास्तीत जास्त सराव करण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट फक्त भाषा विषयासाठी नवोदयच्या। त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत। तरी या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 150 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतारे आधारित सराव चाचणी क्रमांक 150 मधील प्रश्नांचे आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे, तुम्हाला दिलेल्या टेस्ट रोजच्या रोज सोडत चला। जोपर्यंत पैकीची पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ते टेस्ट सोडवा, आणि ते सोडवल्यानंतर त्याची लिंक मला वैयक्तिक नंबरवरती पाठवा, कोणत्याही ग्रुपवर पाठवू नका। चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 150 स्क्रीनवरती शेअर केला आहे। उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उतारातीलही आपला एकही प्रश्न चुकणार नाही। उतारा काळजीपूर्वक वाचला, आकलन झाला तरच आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य देता येतात। उतारा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। उतारा वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी तुम्हाला
कृष्णा खडे, प्रशांत सानप, वैष्णवी सोनवणे, अनुष्का तुर्वे, महेश सानप, आसावरी सानप, अक्षता सानप, ओम सोनवणे, महेश सानप, सार्थक सानप. उत्तर वाचून झालाय. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तर वाचलाय, तुमचं खूप अभिनंदन. मी उत्तर वाचून दाखवतो जेणेकरून या उत्तरावरील कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. उत्तर क्रमांक 150. आपला आहार समतोल असला पाहिजे. आपला आहार समतोल नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आपल्या आहारात पालेभाज्याचा समावेश करावा. पालेभाज्यापासून क्षार व जीवनसत्वे मिळतात. अन्यथा कॅल्शियम, लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात. तसेच दूधही घ्यावे, त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. लहान वयातच कॅल्शियमची कमतरता झाल्यास मोठेपणी दातांचा त्रास व हाडे लवचिक होण्यास शक्यता असते. नाचणी, कडधान्य, सोयाबीन, तूर, मूग, मटकी, चीज यातून प्रथिने मिळतात. बालवयात शरीराला प्रथिनाची अत्यंत गरज असते. शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांचा उपयोग होतो. प्रथिनाचा अभाव झाल्यास शारीरिक, मानसिक, भावनिक विकासात बाधा येते. पहा, आहाराचं आपल्या शरीरात खूप महत्व आहे आणि आहार चांगला असेल तर आपली शरीरयष्टी चांगली राहते. युवराज थोरवे, सार्थक खडके, तुमचंही अभिनंदन. तुमचं वाचून झालंय. चला उत्तरा क्रमांक 150 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला. उत्तरात आलेल्या कमतरता या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? कमतरता. उत्तरात आलेला कमतरता या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? पर्याय ए उणीव, पर्याय बी पुष्कळ, पर्याय सी विपुल, पर्याय डी विवचना. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न क्रमांक ए बी सी डी यापैकी एकच उत्तर योग्य. पर्याय ए उणीव, कमतरता म्हणजे उणीव. पर्याय बी पुष्कळ, कमतरता म्हणजे पुष्कळ. पर्याय सी विपुलता, कमतरता म्हणजे विपुलता. आणि पर्याय डी विवचना, कमतरता म्हणजे विवचना. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पहिला. कमतरता याचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहा, वैष्णवी सोनवणे ए, प्रशांत सानप ए, ओम सोनवणे सी, अक्षता अनुष्का थोरवे ए. चला, कुणी ए देतंय, कुणी सी देतंय. सार्थक खडके ए, महेश सानप, आसावरी सानप सी. अभिनंदन सर महेश, लोकांचं बघून टाकल्याबद्दल. कृष्णा खाडे ए उत्तर. महेश सानप, आसावरी सानप, विचार केला का नाही त्या उत्तराचा थोडाफार? ओम सोनवणे ए उत्तर. कळालं का तुला कसं गंडवलं मिठ्या कळालं का तुला कसं गंडवलं ओमनी? लोकांचं बघून टाकू नका. युवराज थोरवे ए उत्तर. आसावरी सानप ए उत्तर. सार्थक सानप ए उत्तर. अभिनंदन सार्थक, खूप छान. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी सर्वांचं बरोबर. खूप खूप अभिनंदन तुमचं. कमतरता. आपण म्हणतो मला माझ्या मित्राची कमतरता भासते. कमतरता भासते म्हणजे काय? उणीव भासते. मला माझ्या जोडीदाराची कमतरता भासते, आहे का नाही? कमतरता भासणे म्हणजे काय? उणीव भासणे, कमीपणा असणे किंवा काहीतरी गोष्ट कमी पडणे. अक्षता सानप ए उत्तर. अभिनंदन अक्षता बेटा तुझं. प्रश्न पहिला. उत्तरात आलेल्या कमतरता या शब्दाचा योग्य उत्तर पर्याय ए उणीव ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. कॅल्शियम मिळण्यासाठी कशाची वापर आहारात करावा? आपल्याला शरीरामध्ये कॅल्शियम चं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा कॅल्शियम मिळवण्यासाठी आहारामध्ये कशाचा वापर करावा? पर्याय ए पालेभाज्यांचा, पर्याय बी दुधाचा, पर्याय सी नाचणीचा आणि पर्याय डी पालेभाज्या व दुधाचा.
उत्तरामध्ये शोधून उत्तर टाकायचंय. पहा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ओम बी उत्तर देतोय दुधाचा. प्रशांत हे उत्तर. ओम म्हणतोय चौथी आणि पाचवी ओळ वाचू आपण. चौथी ओळ पहा पालेभाज्यापासून क्षार व जीवनसत्वे मिळतात, अन्यथा कॅल्शियम लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात. तसेच दूधही घ्यावे, तेथून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. लहान वयात कॅल्शियमची कमतरता झाल्यास मोठेपणी हाडाला त्रास होतो. दूधही घ्यावे, त्यापासून कॅल्शियम मिळते असं उत्तर. त्याचबरोबर पालेभाज्यापासूनही कॅल्शियम मिळतं. पालेभाज्यापासून क्षार व जीवनसत्वे मिळतात, अन्यथा कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी होते. म्हणजे पालेभाज्यापासूनही कॅल्शियम मिळतं आणि दुधापासूनही कॅल्शियम मिळतं. दोन्ही गोष्टीतून कॅल्शियम जर मिळत असेल तर योग्य उत्तर काय असेल तुम्ही सांगा. पहा बऱ्याच जणांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी ए डी दिलं आहे. महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर. सार्थक खटके बी उत्तर. सार्थक सानप ए उत्तर. अनुष्का थोरवे बी उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर. ओम सोनवणे डी उत्तर. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. पहा युवराज थोरवे डी उत्तर. पहा वैष्णवीने आधी चुकीचं उत्तर टाकलं, जेणेकरून तिचं बघून बाकीचे टाकलं. पहा दुसऱ्याचं बघून टाईप करू नका. तुम्हाला आपलेच मित्र आपल्याला वेड्यात काढतात. आपलं आपण उत्तर शोधून टाका. कृष्णा सानप डी उत्तर. प्रशांत सानप डी उत्तर. प्रशांत तिसऱ्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर का. अक्षता सानप डी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा, कॅल्शियम मिळवण्यासाठी कशाचा वापर आहारात असावा. योग्य उत्तर पर्याय डी, पालेभाज्या व दूध. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं खूप खूप अभिनंदन. सर्वांचं डी उत्तर आलंय. काही जणांचं ए बी आलं होतं. पहा ए आणि बी दोन्ही पर्याय डी मध्ये आहेत आणि दोन्ही पर्याय बरोबर आहेत. डी उत्तर अक्षरा सानप डी उत्तर. अभिनंदन तुझं बेटा. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, प्रथिनाच्या अभावामुळे कोणत्या विकासास बाधा येते. जर आपल्या शरीरात प्रथिनाचं प्रमाण कमी झालं तर कोणत्या विकासास बाधा येते. पर्याय ए शारीरिक, पर्याय बी मानसिक, पर्याय सी भावनिक आणि पर्याय डी सर्व पर्याय बरोबर. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक तिन्ही गोष्टीला विकासात बाधा येते. ओळ क्रमांक शोधून टाकली तर सगळ्यांना उत्तर येईल. तुम्ही शोधा, आपला आपण शोधायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपलं योग्य उत्तर येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, प्रथिनाच्या अभावामुळे कोणत्या विकासास बाधा येते. पर्याय ए शारीरिक, पर्याय बी मानसिक, पर्याय सी भावनिक आणि पर्याय डी सर्व पर्याय बरोबर. चला शेवटच्या दोन ओळी जर वाचल्या तर तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येईल. शेवटच्या दोन ओळीमध्ये याचं उत्तर कृष्णा काळे बी उत्तर. बघू कोणाचं बरोबर येतंय. चला विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर टाईप करा. ओम सोनवणे डी उत्तर. डाऊन सेकंड आणि फर्स्ट लाईन म्हणतोय. अभिनंदन ओम. सार्थक खटके डी उत्तर देतोय. प्रश्न क्रमांक टाकायचा राहून गेला सार्थक. गडबड करू नको, विचार करून उत्तर टाकत जा. चला बाकीच्यांनी उत्तर टाका. प्रशांत सानप डी उत्तर. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. अनुष्का थोरवे डी उत्तर. चला तुमचं खूप खूप अभिनंदन. सर्वांचंच उत्तर बरोबर येत आहे, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. लास्ट सेकंड लाईन मध्ये वैष्णवी. अभिनंदन वैष्णवी तुझं. चला खूप छान विद्यार्थी मित्रांनो, डी उत्तर अगदी बरोबर उत्तर. महेश सानप, आसावरी सानप प्रश्न क्रमांक टाकताय, उत्तर नाही. नुसता प्रश्न क्रमांक आणि काय कळलं तुम्हाला काय उत्तर द्यायचंय त्याच्यापुढे उत्तरही टाकत चला. सार्थक सानप डी उत्तर. अभिनंदन सार्थक तुझं.
प्रश्न तिसरा, प्रथिनाच्या अभावामुळे कोणत्या विकासास बाधा होते? तर आपण शेवटची ओळ वाचली. प्रथिनाच्या अभावामुळे झाल्यास शरीरात शारीरिक, मानसिक, भावनिक विकासास बाधा होते. म्हणजे ए बी सी तिन्ही बरोबर, म्हणजे याचं उत्तर असेल डी. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, खूप खूप छान. चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न. प्रश्न चौथा, कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो? जर आपल्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला आपल्या शरीरातल्या कोणत्या अवयवाला किंवा कोणत्या घटकाला परिणाम होतो? पर्याय ए, हाडे बळकट होतात. कॅल्शियमचं जर प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीरातले हाडे बळकट होतात. पर्याय बी, हाडे कमकुवत होतात. कमकुवत म्हणजे कुचकामी होतात. पर्याय सी, हाडे कठीण होतात. आणि पर्याय डी, हाडे टणक होतात. पहा, कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यास आपल्या शरीरात त्याचा काय परिणाम होतो? पहा, ओळ क्रमांक शोधून टाका जेणेकरून बाकी विद्यार्थीही शोधतील. चौथा प्रश्न अगदी सोपा प्रश्न, उतार्यामध्ये याचं उत्तर आहे. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, ओम सोनवणे बी उत्तर. तिसरी आणि चौथी ओळ म्हणताय बघा ते. तिसरी ओळ, अन्यथा कॅल्शियम लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात. बरोबर. अन्यथा कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात. जर आपल्याला कॅल्शियमचं प्रमाण कमी पडलं तर आपले हाडे कमकुवत होतात, असं उत्तर बी उत्तर. चला, कोणी कोणी बी उत्तर दिलंय. वरुण सोनवणे, वैष्णवी सोनवणे, सार्थक खटके, प्रशांत सानप, कृष्णा खाडे, अनुष्का थोरवे, सार्थक सानप, अक्षता सानप. अभिनंदन सर्वांचं, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं अगदी योग्य उत्तर दिल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चला, चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न पाचवा, समतोल आहार म्हणजे काय? समतोल आहार म्हणजे काय? पहा, पर्याय ए, भरपूर आहार करणे म्हणजे भरपूर जेवणे. पर्याय बी, भरपूर गोड पदार्थ असलेला आहार, म्हणजे आपल्या आहारामध्ये भरपूर गोड पदार्थ असले तर त्याला समतोल आहार म्हणतो. पर्याय सी, उत्कृष्ट आहार, म्हणजे आपल्याला दिसायला खायला जो चांगला आहे त्याला उत्कृष्ट आहार म्हणजे समतोल आहार. आणि पर्याय डी, सर्व घटकाचा समावेश असलेला आहार, म्हणजे फळे, पालेभाज्या, कडधान्य याचा समावेश असलेला आहार म्हणजे सर्व घटकाचा समावेश असलेला आहार म्हणजे समतोल आहार. चला, योग्य उत्तर टाका. ओळीमध्ये उत्तर आहे त्याचं, ते शोधून टाका. समतोल आहार आपण कशाला म्हणतो? समतोल आहाराची व्याख्या उतार्यामध्ये आहे, शोधून टाका. ओम सोनवणे डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर. तिघा जणांचं उत्तर आलंय. चला, बाकीचे फक्त लाईव्ह ताशिका करतात, व्हिडिओला लाईक करत नाहीत. व्हिडिओला एकाच वेळेस लाईक करा, दुसऱ्या वेळेस लाईक केलं तर लाईक निघून जातं. सार्थक खटके बाय म्हणतोय. झालं का उतारा? संपला का उतारा आपला? उत्तर टाकायच्या आधीच बाय. कसं रे सार्थक? चला, प्रश्न पाचवा, समतोल आहार म्हणजे काय? पर्याय ए, भरपूर आहार खाणे. पर्याय बी, भरपूर गोड पदार्थ असलेले आहार. पर्याय सी, उत्कृष्ट आहार. आणि पर्याय डी, सर्व घटकाचा समतोल समावेश असलेला आहार. सार्थक खटके बी उत्तर देतोय. पहा, त्याला बी टाईप करायचंय का डी टाईप करायचंय? चक्कर विक्कर तर नाही बसला सार्थक तुला? भरपूर गोड पदार्थ म्हणजे समतोल आहार का? पहा बरं, तुझं बी उत्तर आलंय का डी उत्तर आलंय? महेश सानपचं बघून टाईप केलं काय? मी त्या काही पण उत्तर टाकतो आणि त्याचं बघून तू टाकतो. अनुष्का थोरवे डी उत्तर. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. अक्षता सानप डी उत्तर, खूप छान बेटा. सर्व घटकाचा समतोल आहार मी तुम्हाला सांगितलं होतं. पहा, उत्तर उशिरा आलं तरी चालेल, पण आपलं आपण शोधून उत्तर टाकायचं, कारण परीक्षेमध्ये आपले हे मित्र आपल्या सोबत नसणार आहेत. आपल्यालाच उत्तर लिहायचंय. वैष्णवी सोनवणे डी उत्तर, युवराज थोरवे डी उत्तर. युवराज थोरवे, खूप उशिरा जॉईन झालात तुम्ही. चला, लाईव्ह तासिकेचा टायमिंग आणि मेसेज तुम्हाला ग्रुपवर येतो. शक्यतो सकाळी 7 वाजता, 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता आपण तासिका घेतो. चला, उद्या शनिवार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो,
व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल, अशा प्रकारे आपला 150वा उतारा पूर्ण होत आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मधून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअपचे चॅनल फॉलो करा, त्यावरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूब चॅनलला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. युट्यूब व्हिडिओला लाईक करत चला. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, सर्व लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध होतील. आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी 10 पैकी 10 गुण घेतले. या उत्तरातही 5 पैकी 5, पहिल्या उत्तरातही 5 पैकी 5. असेच आपल्याला 20 पैकी 20 प्रश्न गोल करायचे. विद्यार्थी मित्रांनो,